इथे तुम्हाला देवीची पूर्ण आख्यायिका दिलेली आहे. देवी कशी प्रकट झाली, कशा प्रकारे तिचं मंदिर बांधण्यात आलं, हे सर्व या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. इथे मराठीमध्ये दिलेलं आहे आणि बाजूलाच हिंदीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. नवरात्रीमध्ये बरेच जण इथे या देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात. नमस्कार, सारिकाच किचन अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी चाललेली आहे खरोशीला, म्हणजेच केलंबा देवीला. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला केलंबा देवीचं मंदिर दाखवणार आहे. चला तर आता आपण निघूया. पुरवन जे आपण काय नाही करणार, काय नाही करणार. त्यांना द्या छोटू. इथे तुम्हाला हा पूल दिसत असेल. हा पूल दुर्शेत गावाकडे जाण्याचा हा पूल आहे. नदीच्या दोन्ही बाजूला दोन गावं आहेत. आता मी खरोशी गावामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि इथे तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल ही नदी आहे. ही नदी दोन गावांना जोडलेली ही नदी आहे. या नदीच्या पलीकडच्या साईडला दुर्शेत गाव आहे आणि नदीच्या या पुढच्या बाजूला जो गाव आहे तो आहे खरोशी. इथे नदी तुम्ही बघू शकता. खूप असं पाणी नदीला आलेलं आहे. छान असं प्रवाह आहे नदीचा. दोन गावांना जोडलेली ही नदी आहे. आणि इथे समोर जो आहे तो आपल्या केलंबा देवीचा प्रवेशद्वार आहे. इथून आपण पुढे मंदिरामध्ये जाणार आहोत. आता नवरात्र लवकरच आलेलं आहे, त्याच्यामुळं बरीच अशी इथे कामं चालू झालेली आहेत. आणि जी इथे दुकानं असतात इथे तुम्हाला दिसत असेल प्रत्येक दुकानाचा नंबर टाकलेला आहे. या नंबरप्रमाणे इथे दुकाने लावतात. जे 40, 41 असे नंबर लावलेले आहेत. खालून आपण वर आल्यावर इथून पायऱ्यांची सुरुवात होते. आता आपण मंदिरामध्ये वर जाणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता बरेच जणांची अशी कामं सुद्धा चालू आहेत. जे दुकान टाकतात फुलांचं, हारांचं. इथे तुम्हाला दिसत असेल छान असं कारंजे आहे. हे थोड्या दिवसात याच्यामध्ये पाणी भरून हे कारंजे सुद्धा खूप छान दिसतंय. आता सध्या बंद आहे. चला तर आता आपण वर जाऊया. आता आपण 50 पायऱ्या चढून वर आलेलो. दम लागलेला आहे. इथे भाविकांसाठी इथे तुम्हाला दिसत असेल पाण्याची सुद्धा सोय. नवरात्रीमध्ये बरीच अशी गर्दी असते. 9 दिवस प्रत्येक मालेला इथं भरपूर अशी गर्दी असते.
तर तुम्ही येत असाल तर अगोदर सुद्धा या मंदिरामध्ये येऊ शकता. इथे पाणी पिण्यासाठी नळ सुद्धा लावलेले आहेत. रांगेत जे उभे राहतात त्यांच्यासाठी पाणी पिण्याची सोय आहे. इथे भाविकांसाठी फॅन पण लावलेले आहेत. गरमीमध्ये फॅनची सुद्धा सोय केलेली इथे. या मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही बघत असाल भरपूर अशी केलीची झाडं आहेत. कारण की ही देवी जी आहे ती केलीच्या झाडातून निघलेली आहे, म्हणून हिला केलंबा देवी म्हणतात. इथे देवीचं इथे गाभार आहे. ते देवीची मूर्ती आहे. देवीला छान असं सजवलेलं आहे. साडी लावलेली आहे. सोन्याचं दागिने सुद्धा घातलेलं आहे. नवरात्रीमध्ये दर दिवशी देवीला प्रत्येक रंगाची साडी लावली जाते. तर या नवरात्रीला नक्की या देवीचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता. खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. इथे तुम्हाला देवीची पूर्ण आख्यायिका दिलेली आहे. देवी कशी प्रकट झाली, कशा प्रकारे तिचं मंदिर बांधण्यात आलं, हे सर्व या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. इथे मराठीमध्ये दिलेलं आहे आणि बाजूलाच हिंदीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. नवरात्रीमध्ये बरेच जण इथे या देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात. या मंदिराचं तुम्ही बांधकाम बघू शकता. खूप छान असं बांधकाम केलेलं आहे आणि स्वच्छता पण भरपूर अशी स्वच्छता केलेली आहे. इथे कुठेच तुम्हाला घाण दिसणार नाही या मंदिरामध्ये. इथे वर झुंबर बघू शकता तुम्ही. मंदिराच्या पाठीमागचा हा भाग आहे. इथे भरपूर अशी जागा आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस भरपूर अशी इथे गर्दी असते. इथे डीजे सुद्धा लावतात आणि या डीजेच्या तालावर भरपूर अशी जण
जो दर्शन घेतो तो प्रत्येक जण इथं नाचल्याशिवाय जाणार नाही। आणि पाठीमागचा परिसर तुम्ही बघू शकता, जी आपण नदी बघितलेली ती इथे नदी दिसते तुम्हाला। नदीचा प्रवाह एकदम शांत असा आहे आणि इथे भात शेती केली जाते, शेतात दिसत असतील तुम्हाला। आपण जाणार आहोत मंदिराच्या वरच्या बाजूला, इथून तुम्हाला पायऱ्या चढायला आहे। मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आपण आता जाणार आहोत। इथे वरून अशा या पायऱ्या आहेत, इथून खाली जातात। आता आपण वर आलेलो आहोत, वर आपण डोंगरावर आता जाणार आहोत। आता आपण डोंगराच्या पाठीमागच्या बाजूला आलेलो आहोत। इथे पाठीमागे जो रस्ता दिसतो हा गावातून रस्ता वर येण्यासाठी आहे। देवीचा पहिल्या दिवशी मुकुट घेऊन गावकरी या वाटेने येतात आणि मंदिरामध्ये जातात आणि तिथे देवीची स्थापना करतात। इथे गावातल्या लोकांनी बरेच असे मल्ले लावलेले आहेत। इथे काकडी, कारली, बऱ्याच अशा भाज्या लावतात। हा पूर्ण डोंगराळ भाग आहे। या 9 दिवसामध्ये जर तुम्ही येत असाल इथे दर्शन घेण्यासाठी, तर इथे तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या भाज्या विकायला इथे मिळतात। करंदे, कोणफल, कारली, शिरोले, काकडी, या इथल्याच लोकांनी लावलेल्या भाज्या इथेच विकतात त्या 9 दिवसामध्ये। नवरात्रीमध्ये इथे खरोशी गावातील, परत दुर्शेत जो गाव आहे त्या गावातील बऱ्याच महिला अशा इथे येऊन या 9 दिवस इथेच राहतात या मंदिरामध्येच। इथे खाण्यापिण्याची सर्व सोय असते आणि राहण्याची पण सुद्धा इथे सोय। आता आपलं केळंबा देवीचं दर्शन झालेलं आहे आणि या नवरात्रीला नक्की या मंदिराला भेट द्या। खूप छान असं हे मंदिर आहे आणि या देवीला केलेला नवस हा नक्की पूर्ण होतो। आता आपण मंदिरातून खाली उतरलेलो, छान असं आपलं दर्शन झालेलं आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या नवरात्रीमध्ये नक्की या केळंबा आईला भेट द्या। चला तर भेटू आता अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये।